पूर्ण कॉम्प्लेक्स नंबर मधलं बाकी काय नाही पाहिलं तर चालतं. एवढं एक जरी पाहिलं तरी आपल्याला 90% गॅरंटी असते की कॉम्प्लेक्स नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. कारण त्याची फ्रिक्वेन्सी इतकी जास्त ह्या या पॉईंटच्या क्वेश्चनची कुठल्या तरी टॉपिक मधून येतोच. तो डिटर्मिनंट मधून येईल किंवा मॅट्रिक्स मधून येईल किंवा कॉम्प्लेक्स नंबर मधून येईल, क्वाड्रॅटिक मधून येईल किंवा आणखी एखाद्या कुठल्या टॉपिक मध्ये त्याला इंट्रोड्यूस करून अल्जेब्रिकच्या त्याला आणतच क्वेश्चन पेपर मध्ये काहीतरी. क्यूब रूट ऑफ युनिटी यात शिकण्यासारखं काय आहे? आतापर्यंत आपल्याला माहित आहे की 1चं क्यूब रूट 1 असतं, 8चं क्यूब रूट 2 असतं, 64चं क्यूब रूट 4 असतं. बेसिकली कुठल्याही पॉझिटिव्ह रियल नंबरला स्क्वेअर रूट किती असतात? स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह रियल नंबरला स्क्वेअर रूट किती असतात? स्क्वेअर रूटची मुंबई म्हणा, आता क्यूब रूट कडे कशाला वळायचंय बरं. कुठल्याही पॉझिटिव्ह रियल नंबरला स्क्वेअर रूट किती असतात? कसे? प्लस ऑर म्हणजे 4चे स्क्वेअर रूट प्लस ऑर -2 का? 2चा स्क्वेअर आणि -2चा पण स्क्वेअर बरोबर, म्हणून 4ला 2 स्क्वेअर रूट झाले. 64चं स्क्वेअर रूट काय? प्लस ऑर -8. 25चं स्क्वेअर रूट, कारण +5चाही स्क्वेअर 25 येतो, -5चाही स्क्वेअर. ओके. जसं कोणत्याही पॉझिटिव्ह रियल नंबरला 2 स्क्वेअर रूट असतात, तसं कोणत्याही रियल नंबरला 3 क्यूब रूट असतात, 4 रूट असतात, 5 रूट असतात, 6 रूट असतात, nth रूट असतात. कोणत्याही रियल, आता मी फक्त पॉझिटिव्ह रियल नाही म्हटलं, पॉझिटिव्हचा प्रॉब्लेम स्क्वेअर रूटला आहे, निगेटिव्हचा प्रॉब्लेम स्क्वेअर रूटला आहे. इथे पॉझिटिव्ह रियल नंबर असू द्या, निगेटिव्ह रियल नंबर असू द्या, कोणताही रियल नंबर असू द्या, त्याला 3 क्यूब रूट असतात. म्हणजे 1चं क्यूब रूट 1 आहे, पण ते 1 झालं. त्या 1ला अजून 2 क्यूब रूट असतात, म्हणजे 1ला एकूण 3 क्यूब रूट असतात. कोणताही रियल नंबर आपण घेतला तर त्याला 3 क्यूब रूट असतात. आपल्याला आतापर्यंत 10वीच्या कंटेंट पर्यंत फक्त एकच माहिती आहे, ते बाकीचे 2 शोधायचे आणि ते याच्यामध्ये काम करायचे. कुठल्याही रियल नंबरला 3 क्यूब रूट असतात, 4 रूट असतात, 5 रूट असतात. ओके. आता आपण 1चा विचार करू. आपला फक्त युनिटीचा क्यूब रूट आधी फाइंड करायचं आहे, मग बाकीच्यांचं बघू. 1ला 3 क्यूब रूट आहेत, त्यातले 2 आपल्याला माहिती नाहीत, ते शोधायचे. कुणीही असले तरी त्यांचा क्यूब किती यायला पाहिजे? कोणच यायला पाहिजे ना, त्याशिवाय त्याला 1चं क्यूब रूट कसं म्हणणार आपण? बरोबर आहे. लेट त्या 1चं क्यूब रूट आपण x गृहीत धरू, किंवा त्यासाठी जनरल स्टँडर्ड नोटेशन यूज केलं, दॅट इज ओमेगा. लेट ओमेगा बी द क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजेच 1. ओमेगा हे आपण 1चं क्यूब रूट आहे असं गृहीत धरलं. जर ते 1चं क्यूब रूट आहे तर ओमेगाचा क्यूब किती?
ओमेगाचा क्यूब किती 1. ओके, तो 1 लेफ्ट साइडला घ्या. ओमेगा क्यूब मायनस 1 इक्वल टू, हे एक इक्वेशन झालं, पॉलिनॉमियल इक्वेशन आहे, याची डिग्री आहे 3. तर पॉलिनॉमियलच्या रूलनुसार खूप महत्वाचे नियम याच्यामध्ये मी सांगतोय, जे आपण ऑलरेडी 7th स्टँडर्ड 8th स्टँडर्डला वगैरे ते स्टडी केलेले नसतात असून, कारण आपण फक्त एक्झरसाइज सोडवत असतो, त्याच्या मागची थेरी कधीच पाहत नाही. हे त्याच्यामधले थिंग्स असतात की ज्याच्यावरती तेव्हा वर्किंग होणं गरजेचं असतं, ते नसतं केलेलं आपण काम. पण ऍक्च्युअली ह्या एक एक पॉइंट म्हणजे एक एक कन्सेप्ट आहे. तर पॉलिनॉमियलचा काय रूल असतो, नंबर ऑफ सोल्युशन्स, नंबर ऑफ रूट्स फॉर एनी पॉलिनॉमियल इज ऑलवेज इक्वल टू डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. कुठल्याही पॉलिनॉमियलला किती रूट्स असतात, किती सोल्युशन, जेवढी त्या पॉलिनॉमियलची डिग्री आहे. ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे, डिग्री म्हणजे हायेस्ट इंडेक्स त्यातला व्हेरिएबलचा, डिग्री 3 आहे. म्हणजे ह्या पॉलिनॉमियलला किती रूट आहेत, किती सोल्युशन आहेत, 3 सोल्युशन आहेत. म्हणजे ओमेगाला किती व्हॅल्यू झाल्या, आणि ओमेगाला 3 व्हॅल्यू झाल्या. पण ओमेगा कोण आहे, याचा अर्थ 1 ला किती क्यूब रूट झाले. प्रूफ कंप्लीट झाले की ओमेगाला 3 क्यूब रूट, सॉरी 1 ला 3 क्यूब रूट असतात. हे जर प्रूव्ह करा म्हटलं तर त्याची प्रूफ ही आहे. ओके, आता ते 3 कोण आहेत ते आपल्याला शोधायचे. त्यासाठी आपल्याला हे पॉलिनॉमियल इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. ते सॉल्व्ह कसं करणार, 1 आपण लेफ्ट साइडला घेतलाय, त्या 1 लाच आपण 1 क्यूब लिहू शकतो, बरोबर. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला, ए क्यूब मायनस बी क्यूब काय असतो, ए मायनस बी म्हणजेच ओमेगा मायनस इंटू ए स्क्वेअर से बी प्लस बी स्क्वेअर, बरोबर. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला, फर्स्ट ब्रैकेट ए माइनस बी, सेकंड ब्रैकेट ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर इक्वल टू 0. त्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. म्हणजेच आपण ओमेगा मायनस 1 इक्वल टू 0 लिहू शकतो, और ओमेगा स्क्वायर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू, ओके. आता यामध्ये पहिल्या इक्वेशन वरून ओमेगा काय मिळेल, ओमेगाची एक व्हॅल्यू 1 झाली, म्हणजे ओमेगाचं म्हणजे 1 चं एक क्यूब रूट काय झालं, हे तर आपल्याला लहानपणीपासून माहित आहे, बरोबर आहे. बाकीचे दोन कुठे आहेत, याच्यामध्ये, कारण हे क्वाड्रॅटिक आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट असतात, 2. हे क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करून जे 2 रूट मिळतील ते 2 रूट म्हणजेच 1 चे क्यूब रूट असणार आहेत. ओके, ते आपण फाइंड करू. ओमेगा स्क्वायर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक आहे, फॅक्टर पडतात का त्याचे, फॅक्टर पडतायत. येस, नाही पडणार. फॅक्टर जर पडले असते तर आपल्याला हे बाकीचे क्यूब रूट पण लहानपणीच पडले असते. फॅक्टर नाही पडत. फॅक्टर पडत नसतील क्वाड्रॅटिकचे तर क्वाड्रॅटिक फॉर्म्युला काय असतो, क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वायर मायनस 4ac अपॉन 2a. याच्यामध्ये ए काय,
ए काय आहे 1 एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट म्हणजे ओमेगा स्क्वेअरचा कोइफिशियंट घ्यायचा आहे. बी काय आहे आणि सी आणि मिळणारी व्हॅल्यू कोणाची मिळणार ओमेगाची, कारण हे एक्स मध्ये नाही तर ओमेगा मध्ये क्वाड्रॅटिक आहे. बरोबर. बाय क्वाड्रॅटिक फॉर्म्युला नुसार ओमेगा इक्वल टू पाहिजे तो फॉर्म्युला वापरला तर मायनस बी म्हणजेच प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 4 1 into 1 divided by minus 1 plus or minus root of 1 minus 4 म्हणजे divided by, तर हे रूट मध्ये मायनस म्हणजे काय झाला बरोबर आहे कॉम्प्लेक्स नंबर झाला तो इमॅजिनरी झाला. यालाच आपण -1 प्लस मायनस i√3 असे लिहू शकतो. बरोबर. कारण -√3 स्क्वेअर रूट -3 म्हणजेच √-1 इंटू √3 लिहिता येतं आणि √-1 म्हणजेच आयोटा डिवायडेड बाय 2 म्हणजेच ओमेगाच्या ह्या दोन व्हॅल्यू झाल्या. एक व्हॅल्यू -1 प्लस i√3 अपॉन 2 आणि दुसरी व्हॅल्यू -1 मायनस i√3 अपॉन 2. These three are cube roots of unity. म्हणजे 1 चे क्यूब रूट कोण कोण आहेत. एक आहे तो 1, दुसरा आहे तो -1 प्लस i√3 अपॉन 2 आणि तिसरा आहे तो -1 मायनस i√3 अपॉन 2. Likewise, these three are cube roots of one cube roots of unity. त्यापैकी हा जो 1 आहे तो रियल आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला माहिती असणारे जे क्यूब रूट्स होते ते सगळे रियल होते. आता इथून पुढे जे दोन दोन ऍड झालेत ते दोन कसे असणार आहेत इमॅजिनरी किंवा कॉम्प्लेक्स. दॅट्स वाय these two are called complex cube roots of unity. त्यांना म्हटलं जातं कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी, कारण ते दोन्ही पण कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके. एवढ्या वरती क्वेश्चन काय कसं शक्य काय काय पॉसिबल आहे असं. इथून पुढे आता याच्यात खरी जादू सुरू होते. हे डेरिवेशन नाही तुम्हाला कोण विचारणार कशी तयार झाले काय तयार झाले. तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू लक्षात ठेवलं तर चालणार आहे. ओके. पण त्या कशा प्रकारे लक्षात ठेवायच्या आणि कशा प्रकारे यूज करायचे आपल्याला ते लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळी क्वेश्चन मध्ये ओमेगा दिसेल ते क्यूब रूट ऑफ युनिटी कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असं म्हटलेलं असेलही कदाचित. नाही म्हटलं तरी ओमेगा हा मॅथमॅटिक्स मध्ये एवढ्या एकाच कामासाठी वापरला आहे. त्याला दुसरं काही काम नाही. फिजिक्स मध्ये ते ओमेगा टी वगैरे तो ओमेगा वेगळा तुमचा. नाही याची व्हॅल्यू तिकडे जाऊन वापरता तर सगळं आणखी ज्या गोष्टी रिअल लाईफ मध्ये होत आहेत त्या सगळ्या इमॅजिनरी करून टाकतात. ओके. मॅथमॅटिक्स मध्ये ओमेगा जो यूज केला गेलेला आहे तो क्यूब रूट ऑफ युनिटीच्या नोटेशन साठीच आहे सध्या या 12th लेवल पर्यंत. ओके. ज्यावेळी असं म्हटलं जाईल ओमेगा इज
क्यूब रूट ऑफ युनिटी किंवा स्पेशली असं मेन्शन केलेलं पण असतं कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. तेव्हा याच्यामधले काय काय रिझल्ट आणि कसे आपल्याला वापरायचे ते जास्त महत्वाचे. व्हेन ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. आता जर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असं म्हटलंय तर ही व्हॅल्यू नाही वापरायची, कारण हे आपल्याला लहानपणीपासून माहिती आहे ना, हे रिअल आहे. बरोबर. जेव्हा त्याला स्पेशली कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असं म्हटलं जातं तेव्हा त्याच्या फक्त ह्या दोन व्हॅल्यूजचा विचार आपल्याला करायचा. ओके. आता हे जर तीनही त्याची क्यूब रूट आहेत, ह्या प्रत्येकाचा क्यूब केला तर काय यायला पाहिजे? 1च यायला पाहिजे. आता तुमचा होमवर्क आज काय काय तो हे लिहून घेतल्याच्या नंतर आहे, आणखी वेळ आहे, बराच वेळ आहे, लगेच घड्याळाकडे बघू नका. हा जो नंबर दिसतोय ह्याचा क्यूब करून बघायचं 1 येतोय का. हा पण नंबर आहे, याचाही क्यूब करून बघायचा. तो येणारच आहे म्हणून सोडून देऊ नका. म्हणजे तुमचं ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब हे फॉर्म्युले वापरण्याची, कॉम्प्लेक्सच्या कॅल्क्युलेशनची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे रिझल्ट यूज करण्याची प्रॅक्टिस होणार आहे. या दोघांचाही क्यूब करायचा आहे, 1 येतोय का पाहायचं, आणि ह्या दोघांचे स्क्वेअर पण करायचे, तेही काय येते ते बघायचे. ओके. काय येणार आहेत ते मी सांगतोय आता तुम्हाला, पण ह्या दोन्ही नंबरचे स्क्वेअर करून पाहणे, दोन्ही नंबरचे क्यूब करून पाहणे हा तुमचा होमवर्क. ठीक आहे. आता आपण पॉइंट वरती येऊया. ज्यावेळी क्वेश्चन मध्ये असं सांगितलं जाईल ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, तेव्हा तुम्हाला यूज करता येतात फक्त ह्या दोन व्हॅल्यू. एक म्हणजे ओमेगा क्यूब इक्वल टू 1 आणि दुसरी म्हणजे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0. दोनच गोष्टी लक्षात ठेवल्या की जे सांगितलं 90% एक्झाम्पल सगळे त्यातले असतात, त्यातले 80% प्रॉब्लेम एवढ्यावरच सॉल्व्ह होतो. उरलेले 10% जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी अजून एक थिंग रिक्वायर्ड आहे, ती म्हणजे ह्या दोन किमती लक्षात ठेवणे. दॅट्स इट. डेरिवेशन वगैरे हे काही लागणार नाही तुम्हाला, पण रिक्वायरमेंट काय, ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असं म्हटलं आधी हे दोन लिहून ठेवायचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह. आणि जर त्याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स नंबर वगैरे असं काही आकडे दिसले, जे सांगितलं 10% एक्झाम्पल थोडेसे हायर लेवलचे असतात, त्याच्यात हे व्हॅल्यू लागत नाहीत, पण ही व्हॅल्यू पाहिली की लक्षात यायला पाहिजे की अरे ही ओमेगाची व्हॅल्यू आहे अशी कशी तरी, हे आठवायला पाहिजे. रिव्हर्स मध्ये ती हायर लेवल झाली याची. जर ते आठवलं तर खूप मोठ्या लेंथचा प्रॉब्लेम खूप क्विकली सॉल्व्ह होतो. आणि त्यामुळं लक्षात ठेवण्याच्या थिंग्स या आहेत. आता यांचा यूज कसा आहे. फर्स्ट थिंग, ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू 1 आहे हे तुम्हाला वापरता येतं. आता ओमेगा रेज टू 4 शोधायचा आहे समजा. ओमेगा रेज टू 4 लाच आपण ओमेगा क्यूब इंटू ओमेगा असे लिहू शकतो ना, बरोबर आहे. ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती, 1. 1 इंटू ओमेगा म्हणजे बरोबर ओमेगा रेज टू 5 काय होईल, ओमेगा क्यूब इंटू ओमेगा, ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू परत, आणि 1 इंटू ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय, ओमेगा रेज टू 6.
ओमेगा क्यूब इंटू ओमेगा क्यूब किंवा ओमेगा क्यूबचा स्क्वेअर पण लिहिता येईल. 1 इंटू 1 दॅट इज इक्वल टू या ओमेगाच्या डोक्यावर कोणी येऊ द्या, त्याचं कॅल्क्युलेशन करून मिळणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या 3 पेक्षा वेगळ्या नसतात. जसं आयोटा, त्याच्या हायर पॉवरचे एक्झाम्पल्स होते सुरुवातीला. आय स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस 1 प्लस आय मायनस आय, 4 पैकीच एक व्हॅल्यू येत होती, बरोबर आहे. तसं याचं आहे 1 ओमेगा किंवा ओमेगा स्क्वेअर. अशा हायर पॉवर्स फक्त तिथे आपण 2च्या पटीत काम करायचो, इथे 3च्या पटीत काम करायचं, बरोबर आहे. ओमेगा रेस टू 10 असेल सपोज, ओमेगा रेस टू 9 बाजूला घ्या, ओमेगा वेगळा, कारण 9 हा 3चा मल्टिपल आहे. ओमेगा रेस टू 9 ची किंमत 1, आन्सर ओमेगा, बरोबर आहे. किंवा समजा ओमेगा रेस टू 314 असला काहीतरी नंबर आहे, 3चा पडा यावा लागेल. 314च्या जवळचा, त्यापेक्षा थोडा लहान असलेला 3 न डिव्हिजिबल असलेला नंबर कुठला ते शोधायचं. कुठला आहे? 312, बरोबर. कितीचा फरक आहे? यालाच ओमेगा रेस टू 312 इंटू ओमेगा स्क्वेअर लिहा. हा तर डिव्हिजिबल बाय 3 आहे, याची किंमत 1 येणार, म्हणजे राहिलं काय शिल्लक? बरोबर आहे. म्हणजे मिळणाऱ्या व्हॅल्यूज ह्या नेहमी ह्या 3 पैकीच एक असतात. कळलं? हा झाला ह्याचा एक वापर. दुसरा यूज काय बघा. आता जे तुम्हाला होमवर्क सांगितलंय, ह्या दोन्ही व्हॅल्यूज ते क्यूब करून पाहायचे, ते 1 येतील, पण त्यांचे जर स्क्वेअर केले तर त्याच्यामध्ये एक जादू आहे. ही जादू काय आहे की जनरली बाकी कुठल्या नंबर मध्ये पाहायला मिळत नाही, ती फक्त या ठिकाणी आहे. ती म्हणजे तुम्ही जर त्या पहिल्या नंबरचा स्क्वेअर केला तर दुसरा नंबर मिळतो, आणि दुसऱ्याचा स्क्वेअर केला तर पहिला मिळतो. आता नॉर्मली आपल्याकडं अरिथमॅटिक मध्ये आपण जर विचार केला तर एकाचा स्क्वेअर केला की दुसरा त्याचं स्क्वेअर रूट घेतल्यावर पहिला मिळत असतो, बरोबर आहे. पण इथे असं नाही. इथे हे दोघही एकमेकांचे स्क्वेअर आहेत, हे दोघही एकमेकांचे स्क्वेअर आहेत. म्हणजे यातल्या कुणालाही एकाला जर ओमेगा गृहीत धरलं तर दुसरा कोण असणार? ओमेगा, बरोबर. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, स्क्वेअर करून बघा, तुम्हाला जे दिलेला होमवर्क आहे त्यातून. कोणत्याही एक जणाचा स्क्वेअर केला की दुसरा मिळतो, म्हणजे त्यातली कोणतीही एकच व्हॅल्यू ही ओमेगा असेल तर दुसरी व्हॅल्यू ही ओमेगा स्क्वेअर असते. याचा अर्थ 1 चे क्यूब रूट कोण कोण झाले? आता एक झाला 1, दुसरा झाला ओमेगा, आणि तिसरा झाला ओमेगा स्क्वेअर. आणि याच्यावर आणखी एक प्रॉपर्टी, 1 चा एक क्यूब रूट कोण झाला? 1, दुसरा ओमेगा, तिसरा, बरोबर आहे. 1 च्या तीनही क्यूब रूटचं ऍडिशन हे नेहमी 0 असतं. The sum of all cube roots of 1 is always 0. Sum of all cube roots of 1 is always 0. 1 च्या तीनही क्यूब रूटचं सम किंवा ऍडिशन नेहमी 0 असतं. त्यामुळे तुम्हाला आता
ही एक टर्म आहे जी इफेक्टिव्हली वापरता यायला पाहिजे. याचा इफेक्ट कसा, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज 0. आता याचे वेगवेगळे यूज कसे आहेत, यावरूनच ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा 1 पलीकडे घ्या इक्वल टू काय येईल, बरोबर, किंवा ओमेगा प्लस 1 इक्वल टू काय झाला, मायनस ओमेगा, किंवा ओमेगा स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू काय, मायनस. ही एकच टर्म तुम्हाला अशी वेगवेगळ्या प्रकारे वापरता यावी लागणार आहे. म्हणजे ह्या एका पॉइंट वरती इतके जास्त एक्झाम्पल व्हरायटी जी आहे ती याच्यामुळे ती रिझल्ट दोनच आहेत, पण ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला वापरता येणं गरजेचं आहे आणि खूप सोपे आहेत. फक्त व्हेरिएशन आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे. एखाद्या वेळी टर्म अशी आली मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा, त्याची व्हॅल्यू किती येईल बरं, किती येणार, आणि हे दोघे राईट साईडला गेले इक्वल टू 1 आला, बरोबर, किंवा मायनस ओमेगा स्क्वेअर मायनस 1 त्याची व्हॅल्यू ओमेगा, बरोबर. तर रिझल्ट हा एक लक्षात ठेवायचा आहे, त्याच्यावरून हे डिफरंट, जसे आपण आयडेंटिटीचे डिफरंट फॉर्म पाहतो ट्रिग्नोमेट्रीमध्ये, सेम थिंग. ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी किंवा ओमेगा इज क्यूब रूट ऑफ युनिटी असं असेल तर हे रिझल्ट या प्रकारे वापरायचे. जिथे कुठे ओमेगा क्यूब येईल तिथे आपण व्हॅल्यू 1 वापरायची, पण ओमेगाची व्हॅल्यू 1 नाही घ्यायची, कारण 1 हा रिअल आहे आणि ओमेगा हा कॉम्प्लेक्स आहे. ओके. त्यानंतर आत्ताच सांगितलेला जो रिझल्ट आहे, ओमेगाच्या दोन व्हॅल्यू, एक म्हणजे -1 प्लस I√3 अपॉन 2 आणि -1 मायनस I√3 अपॉन 2. यातला एक जण ओमेगा असेल, दुसरा ओमेगा स्क्वेअर असतो, बरोबर. म्हणजे आपण याला जर ओमेगा गृहीत धरलं तर हा दुसरा काय होणार, यांनाच काही एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला आणखी वेगळं नोटेशन यूज करावं लागतं, वेगवेगळे नोटेशन्स म्हणून. हा समजा अल्फा गृहीत धरला आणि हा बीटा असेल, अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स आहेत. कुणाचे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स आहेत. ह्या दोन रूट मध्ये काय रिलेशन आहे, अल्फाचा स्क्वेअर केला तर बीटा मिळतो आणि बीटाचा स्क्वेअर केला की अल्फा मिळतो. हे तुम्हाला व्हेरीफाय करून पाहायचं आहे. ओके. ओमेगा, ओमेगा स्क्वेअर अँड 1, these are cube roots of unity किंवा क्यूब रूट्स ऑफ 1. कळलं सगळं थेरॉटिकल पॉइंट्स काय काय ते, त्यामागचे रिझनिंग काय आहेत ते पण, आणि लक्षात काय ठेवायचे आणि वापरायचे काय. ओके. हे जे आहे त्याची सगळी डेरिव्हेशन प्रोसेस झाली सुरुवातीची, आणि ऍक्च्युअल एक्झाम्पल मध्ये आपल्याला वापरायचं हे. म्हणजे यातलाही खूप कॉम्पॅक्ट विचार केला, हे एवढा एक बॉक्स आणि ह्या दोन व्हॅल्यू, एवढंच आहे. आता ह्या सगळ्या थिंग्स ज्या आहेत, पुढे लिहिलेलं कॅल्क्युलेशन वगैरे, हे एक्झाम्पलची प्रॅक्टिस ज्याची जेवढी होणार त्याचं तेवढं परफेक्ट होत राहणार थिंग्स. ओके. राईट डाऊन देन.
त्याला इथपर्यंत लिहून नेक्स्ट हा पार्ट जो की ऍक्च्युअल यूज करण्याचा भाग. एक्झाम्पल सहित ह्या टर्म सहित लिहा. त्याचं म्हटल्यास हा एक बॉक्सेस टाका आणि हा शेवटचा जो रेड मधला पार्ट आहे अल्फा आणि बीटा तो आधी लिहा आणि मग हे सगळे ऍप्लिकेशन. Example based on cube root of unity from easiest level to difficult level. सगळ्या लेवल सगळ्या व्हरायटीज याच्यामध्ये अवेलेबल आहेत. टेक डाउन फर्स्ट क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ find the values of number 1 omega raised to 18 करा शुरू. omega raised to 21 omega raised to minus 30 omega raised to minus 105. ओमेगा रेज टू 18 3 ना डिव्हिजिबल आहे ओमेगा सॉरी 18 आहे म्हणजे याला आपण ओमेगा क्यूब रेज टू 6 लिहू शकतो. ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू 1 रेज टू 6 इक्वल टू असं करायचं. ओमेगा रेज टू 21 याला काय लिहिता येईल. ओमेगा क्यूब रेज टू 1 रेज टू 7 म्हणजे व्हॉट अबाउट दिस ओमेगा रेज टू मायनस 30 1 अपॉन. ओके, इंडेक्स जर निगेटिव्ह असेल तर त्याला इंडेक्सच्या प्रॉपर्टीनुसार 1 अपॉन ओमेगा रेज टू 30 लिहिता येईल. 30 इज डिव्हिजिबल बाय 3. 1 अपॉन ओमेगा क्यूब रेज टू 10 ओमेगा क्यूब म्हणजे 1 दॅट इज आणि तो 105 पण डिव्हिजिबल बाय 3 आहे त्याची पण व्हॅल्यू 1 येईल. पण जर इन केस एखाद्या वेळी अशी टर्म आली कुठे 1 अपॉन ओमेगा म्हणजे लिस्ट मध्ये हे दोन व्हॅल्यू ऍड करून ठेवा. 1 अपॉन ओमेगा किंवा 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर असे जर टर्म आल्या त्याला सिम्प्लिफाय कसं करायचं. तर माहिती की ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू 1 असते. मग दोन प्रकारे जाता येतं. एक म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला ओमेगा स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. बरोबर, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला ओमेगा स्क्वेअर ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे न्यूमरेटरला येईल ओमेगा स्क्वेअर डिनॉमिनेटरला येईल ओमेगा क्यूब. बरोबर, किंवा न्यूमरेटरला जो 1 आहे त्या 1 लाच ओमेगा क्यूब लिहिता येईल. उलट पण वापरता यायला पाहिजे. 1 लाच काय लिहिता येतं ओमेगा क्यूब, कारण ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू 1 असते. ओमेगा क्यूब अपॉन ओमेगा काय आला
म्हणजे आणखी एक रिझल्ट, हे दोघं एकमेकांचे स्क्वेअर तर आहेच आहेत, दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल पण आहेत. बरोबर. सिमिलरली 1/ओमेगा स्क्वेअर आहे, ओमेगा क्यूब अपॉन ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय आला. त्याच्यामध्ये भरपूर अशा काही काही वेगळे जादू आहेत. ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर दोन्ही एकमेकांचे स्क्वेअर आहेत, दोन्ही एकमेकांचे रेसिप्रोकल पण आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी अडचण आली, ओमेगा 1/ओमेगा आला की त्याला ओमेगा स्क्वेअर लिहायचं, 1/ओमेगा स्क्वेअर आला त्याला ओमेगा लिहायचं. नेक्स्ट वन. If omega is a complex cube root of unity, show that चे एक्झाम्पल्स कसे आहेत. एक दोन बघूया आपण, बाकी तुम्ही सॉल्व करा. show that 2 minus omega into 2 minus omega square equal to 7 हे प्रूव्ह करायचे. फर्स्ट ऑफ ऑल लेफ्ट हँड साइड 2 minus omega into 2 minus omega square, ब्रॅकेट्स मल्टिप्लाय करायचे टर्म बाय टर्म. फक्त 2 into 2 2 into ओमेगा स्क्वेअर minus 2 into ओमेगा आणि मायनस ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर, मायनस इंटू मायनस प्लस ओमेगा क्यूब इक्वल टू क्यूब रूट ऑफ युनिटी. म्हटलं की दोन रिझल्ट आधी साईडला लिहून ठेवायचे. एक म्हणजे ओमेगा क्यूब इक्वल टू 1 आणि दुसरा म्हणजे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0. या दोन पैकीच एक वापरावं लागणार, त्यापेक्षा वेगळं काही नाही. आता ह्या मधल्या दोन टर्म मधून -2 कॉमन येतोय, काय होईल. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा आणि ओमेगा क्यूब ची किंमत इक्वल टू 4 - 2 इंटू ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा याची व्हॅल्यू काय -1. हे ओळखता येणं गरजेचं आहे फक्त, बाकी काही कॉम्प्लिकेशन नाही याच्यामध्ये. -2 इंटू -1 म्हणजे +2 प्लस 1 इक्वल टू 7. That is okay.